नमस्कार. आतापर्यंत आपले 19 अध्याय झाले अधिक मासाचे. आज 20वा अध्याय आहे, ब्रह्मराक्षसाचा उद्धार. भगवान श्री महाविष्णू हे लक्ष्मीला म्हणाले, हे प्रिये, अधिक महिन्यातील व्रताचे अद्भुत फल ते काय याबद्दल आणखी एक कथा मी तुला सांगतो, ती तू आता ऐक. सौराष्ट्र प्रांतातले हे एक नगर, त्याचे नाव होते प्रभासपट्टण. त्या नगरीतील सर्वच लोक मोठे श्रद्धावान आणि भक्तिवान होते. प्रत्येक जण हा आपापल्या धर्मानुसार आचरण करत होता. त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव सोमशर्मा. नित्याप्रमाणे अधिक मासातील महापुण्यकारक अशी जप, जाप्य, तप, स्नान, दान इत्यादी पुण्यकर्मे करून त्याने बरेच मोठे पुण्याची शिदोरी जमा केली होती. एका अधिक महिन्यात सोमशर्मा नदीवरून स्नान संध्या करून परत येत असताना एक अकराळ विक्राळ अशा भयानक ब्रह्मराक्षसाने त्याला वाटेत गाठले. ते भयानक रूप पाहून सोमशर्माची तर भीतीने गाळणच उडाली. मनोमन भगवंताला आठवून भय जाण्यासाठी त्याने नृसिंह स्तोत्र पठण करायला प्रारंभ केला. तो जसे स्तोत्र म्हणू लागला तसतसे त्याचे मन निर्भय होऊ लागले. त्याने त्या राक्षसाला म्हटले, हे राक्षसा, माझी वाट सोड, नाहीतर मी तुला शाप देईन. तेव्हा तो राक्षस सोमशर्माचे पाय धरीत विनवू लागला, हे ब्राह्मणा, आधीच गतजन्मी केलेल्या एका घोर पातकामुळे मी ही राक्षस योनी भोगतो आहे. तू मला आता आणखी शाप देऊ नकोस. मी तुला सोडतो, पण एक कर, तू माझा उद्धार कर. तुझ्या पुण्यातला काही वाटा मला दे. तेव्हा सोमशर्मा म्हणाला, ते नंतर पाहू, आधी तू गतजन्मी काय पाप केलंस ते मला सांग. तेव्हा तो राक्षस सांगू लागला, गतजन्मी मी एक खूप मोठा व्यापारी होतो. माझं धन वैभव हे खूप होतं. घरातही आनंदी आनंद होता. मुलं नातवंड होती. कुणी कुणी आपलं धन हे माझ्याकडे मोठ्या विश्वासानं सांभाळायला देत. एके दिवशी एक सज्जन ब्राह्मण माझ्याकडे येऊन म्हणाला, एवढं धनाचं गाठोडं तुमच्याकडे ठेवून घ्या. मी काशी यात्रेला जातोय. मी आलो की तुमचा मोबदला देऊन माझं गाठोडं मी परत घेऊन जाईल. आणि 10,000 सुवर्ण नाण्यांचा तो कुंभ एका कपड्यात बांधून तो माझ्याकडे ठेवून तो ब्राह्मण यात्रेला गेला. 12 वर्ष झाली तरी तो परत आला नाही. पुढे अचानक मलाही माझ्या व्यापारात काही अडचण आली. मी ते धन वापरून टाकलं, कारण त्या ब्राह्मणानं माझ्याकडे ते धन ठेवायला दिलंय. ह्याचा काही कागदही नव्हता आणि कुणी साक्षीदारही नाही. मला द्रव्याचा लोभ सुटला. मी ते धन हडप केलं आणि एक दिवस तो ब्राह्मण दत्त म्हणून माझ्या पुढे उभा राहिला आणि धन मागू लागला. मी सरळ उलटून पडलो. माझ्याकडे तू काही धन ठेवलेलंच नाही, तसा कागद नाही, कुणी साक्षीदारही नाही, असं म्हणून मी हात वर केले. न्याय मागितला. तो गरीब ब्राह्मण राजाकडे गेला, पण तिथंही माझंच खोटेपण खरं ठरलं. त्या ब्राह्मणानं मला शाप दिला, धन धन म्हणत प्राण सोडशील. पुढे मीही मरण पावलो. मला यमदरबारी अनेक कष्ट, यातना, दुःख भोगावी लागली, तरीही माझं पाप संपलं नाही. म्हणून मला या ब्रह्मराक्षस योनीत जन्म घ्यावा लागला. इतका इतिहास सांगून तो राक्षस हात जोडून माझा उद्धार कर, माझा उद्धार कर असे वारंवार म्हणू लागला. तो काकुळतीला आलेला जीव पाहून सोमशर्माचे मन भूतदयाने भरून आले. सोमशर्माने आपल्या स्नानपुण्यातील 7 दिवसाचे पुण्य त्या राक्षसाला दिले आणि दुसऱ्याच क्षणी तो राक्षस उद्धरून स्वर्गलोकी जाता झाला. परोपकाराने सोमशर्मालाही एक वेगळाच आनंद मिळाला. ह्या पुण्यवान आणि परोपकारी सोमशर्मालाही पुरुषोत्तमाच्या चरणी ठाव मिळाला. जय जय रघुवीर समर्थ.